नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटसह. शेतकरी मित्रांनो, गेल्या महिनाभरापासून विम्याच्या गोंधळात सर्व शेतकरी असतानाच राज्य शासनानं आता एक चांगला आणि शेतकऱ्यांना दिलासादायक एक निर्णय घेतलेला आहे. आणि तो निर्णय काय आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल, की राज्य शासनाकडून आजपर्यंत जे आज पीक विम्यासाठी किती 50% 60% शेतकऱ्यांचं वाटप आजपर्यंत झालेलं आहे. परंतु बहुतेक काही जिल्ह्यामध्ये पीक वाटपाला अजून सुरुवातही झालेली नाही. काही जिल्ह्यामध्ये 50%, काही जिल्ह्यामध्ये 70% ते 80%, तर काही जिल्ह्यामध्ये 50%च्या वरी वाटपही झालेलं नाही. धाराशिवसारख्या जिल्ह्यामध्ये तर फक्त 50, 60, 60-70%च वाटप झालेलं आहे. परंतु तिथे एकच दिवसात पीक विमा पडलेला होता. तोही 12 मार्च रोजी. आणि त्याच्यानंतर परत ₹1ही शेतकऱ्यांच्या खात्यावर पडलेला नाही. शेतकरी वाट पाहत आहेत की पीक विमा कधी येईल, कधी येईल. परंतु शेतकरी मित्रांनो, हे थकीत किती दिवस असंच चालणार? याला कोणी बोलणार की नाही? लोकप्रतिनिधी काही विचारणार की नाही? या गोंधळामध्ये सर्व असतानाच आता राज्य शासनाने अखेर कृषी विभागाला आदेश दिला आहे की 12 मे पूर्वी सर्व शेतकऱ्यांचं जे थकीत अनुदान आहे, ते थकीत अनुदान 12 मे पूर्वी सर्व शेतकऱ्यांना द्या असा आदेश काढलेला आहे. त्यामुळं शेतकरी मित्रांनो, तुमचं पीक विम्याचे पैसे असो, अतिवृष्टी अनुदानाचे पैसे असो किंवा कृषी योजनाच्या जे थकीत अनुदान आहे महा-डी-बी-टी मार्फत, त्या महा-डी-बी-टी मार्फतचं अनुदान असो किंवा जे आपण स्प्रिंकलर सर्ट किंवा जे काही शासकीय लाभाच्या योजना आहेत कृषी विभागाच्या, जितकं जे पेंडिंग आजपर्यंत राहिलेलं आहे कृषी विभागाचं, ते सर्व पेंडिंग तुम्ही 12 मे पूर्वी क्लिअर करण्याचे आदेश राज्य शासनाने कृषी विभागाला दिलेले आहेत. त्यामुळं ही तरतूद त्यांनी बजेटची केली असेल म्हणूनच केलेली आहे. त्यामुळं महत्त्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये एकच आहे की ती पीक विम्याची. कारण शेतकरी मित्रांनो, पीक विमा सर्वजणाचा अडकलेला आहे. खूप जण वाट पाहत आहेत पीक विम्याची. जरी शासनाने हंगामातील प्रतिकूल परिस्थिती व नैसर्गिक आपत्तीतून झालेले नुकसान या 2 ट्रिगरचे जरी पैसे असले, तेही पैसे काही शेतकऱ्यांना अजून मिळायचे बाकी आहेत. त्यामुळे तेही शेतकरी पीक विम्याची वाट पाहत आहेत सध्या. त्यामुळे हे पीक विम्याचे पैसे कधी मिळणार हे एक दिवस ढकलतच जात आहेत. कारण 30 तारीख डेट त्यांनी दिलेली होती विमा कंपनीमार्फत की सर्व शेतकऱ्यांचे पैसे मिळून जातील. परंतु 30 तारीख ही होऊन गेली, आज मेही उजळला, तरी पण अजून पीक विम्याचे बहुतेक शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळं शेतकऱ्यांना एक चांगली अपडेट आहे शेतकरी मित्रांनो, की सर्व शेतकऱ्यांचे पैसे राज्य शासनाने कृषी विभागाला आदेशित केलेत की 12 मे पूर्वी सर्व शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर वर्ग करा, असा त्यांचा आदेश आहे. आणि लाभाचा जो आठवडा आहे तो एक पंधरवाडा म्हणून एक नेमला झाला आहे सध्या, की 15 तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांचे असो, जे लाभधारक आहेत शासकीयचे, याच्यामध्ये सर्वांचे पैसे देऊन टाकण्याचा हा आठवडा म्हणूनही राज्य शासनानं जाहीर केलेला आहे. त्यामुळं यामध्ये जे पीक विम्याचे शेतकरी अडकलेले आहेत शेतकऱ्यांनो, की त्या शेतकऱ्यांनाही पीक विम्याचे पैसे या 12 मे पूर्वी खात्यावर पडण्याची आशा निर्माण झालेली आहे. कारण तसा आदेशच कृषी विभागानं काढलेला आहे. कारण आता सध्या जर पाहिलं गेलं, लाडकी बहीण जरी सोडली तर इतर कुठल्याच योजनाचे पैसे सध्या पडत नाहीत आणि सर्वजण पेंडिंगमध्ये अडकलेले आहेत. आणि त्याच्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजना, ह्या 2 योजनेचे पैसे पण बहुतेक 5-5 महिन्याचे पैसे अजून त्या लाभधारकांना पोचलेले नाहीत. त्यामुळं तेही वाट पाहत आहेत. परंतु आता ह्याच्यामध्ये आपण जर कृषी विभागाचा जर विषय पाहिला, तर आपल्याला फक्त त्यांनी डेडलाईन दिलेली आहे की 12 मे पूर्वी सर्व शेतकऱ्यांचे जे थकीत अनुदान आहे, मग त्याच्यामध्ये सर्व आलं. अतिवृष्टी अनुदान असो, अतिवृष्टी अनुदान जे शेतकरी KYC केलेत त्यांचे अतिवृष्टी अनुदान ही 12 मे पूर्वी पडेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे त्यात महत्त्वाची गोष्ट पीक विम्याचीच आहे. कारण पीक विम्याचे पैसे, थकीत अनुदान जे शेतकऱ्यांचा अडकलेला आहे आजपर्यंत, ठिबकचा असो, कृषी विभागाच्या इतर योजनांचा असो, ते सर्व पैसे 12 मे पूर्वी कृषी विभागानं प्रत्येक लाभार्थ्याला पोच करण्याचं आदेश दिलेले आहेत. त्यामुळं एक आशा निर्माण झाली आहे की महत्त्वाचं म्हणजे आपला जो पीक विमा सध्या थांबलेला आहे काही शेतकऱ्यांचा,
निम्म कार्द काही शेतकऱ्यात वाटप झाले, तर अजून काही शेतकऱ्यांचं वाटप भरपूर काही जिल्ह्यामध्ये राहिलेलं आहे. कारण 10-20% काही जिल्ह्यामध्ये वाटप झालेलं आहे, तर तिथं 70 ते 80% अजून वाटप राहिलेलं आहे. आणि काही जिल्ह्यामध्ये 20-30%च वाटप राहिलेलं आहे. अर्धवट काही शेतकऱ्यांचं वाटप राहिलेलं आहे. त्यामुळं त्याही शेतकऱ्यांचे पैसे ह्या 12 मे पूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येऊन जातील, अशी एक आशा निर्माण झाली आहे. कारण राज्य शासनानं तसा आदेश पारित केला, आदेश दिला आहे की 12 मे पूर्वी सर्वांचे पैसे तुम्ही जे लाभधारक शेतकरी आहेत त्यांचे देऊन टाका, असा आदेश केलेला आहे. त्यामुळं यामध्ये 12 मे पर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल की या 12 मे पर्यंत सर्व शेतकऱ्यांचे जे शासकीय अनुदान रखडलेलं आहे ते सर्व पडून जाईल. त्यामुळं शेतकऱ्यांनी निश्चिंत राहावं, कारण आता आपल्याला डेडलाईन 12ची आहे, त्यामुळं तोपर्यंत पडून जातील. काही जिल्ह्यांचे शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे ह्या 5-6 दिवसामध्ये भरपूर जणांचे पडत आहेत. तसे कमेंट येत आहेत, मेसेज येत आहेत. आणि त्याप्रमाणे जे राहिलेले थकीत शेतकरी आहेत त्यांचेही पैसे आता या 12 मेच्या अगोदर पडून जातील. त्यामुळं शेतकऱ्यांनी निश्चिंत राहावं की आपले पैसे 12 मे पूर्वी येणार आहेत. कारण तसा राज्य शासनाचा आदेश आहे आणि त्या आदेशानुसार आपले पैसे 12 तारखेपर्यंत येतील मेच्या. आता आपल्याला 12 तारखेपर्यंत वाटच पाहावी लागेल. त्यामुळं काही का असेना राज्य शासनानं ही गोष्ट सिरियसली तर घेतली की बाबा एवढ्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं व अनुदानाचं वाटप थकलेलं आहे, तर ते वाटप व्हावं लागेल. ते फक्त आपल्यालाच माहीत होतं, परंतु आता राज्य शासनाने यामध्ये रिस्क घेऊन ते तात्काळ 12 मे पूर्वी वाटप करण्याचे आदेश काढलेत. त्यामुळं लवकरच याबाबत निर्णय होऊन ते पैसे संपूर्ण शेतकऱ्यापर्यंत पोहोचून जातील. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व सपोर्ट करा.